रोहित पवार हे लहान आहेत, आव्हाड असं म्हणतायत, त्यांची पहिलीच टर्म आहे, त्यांच्याकडे लक्ष देत नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे. तर अबुधाबीत जाऊन बोलणं खूप सोपं आहे असंही आव्हाडांनी म्हटलेलं आहे. त्यांची पहिलीच टर्म आहे, त्यांच्याकडे लक्ष देत नाही असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलेलं आहे. श्रीरामाबद्दलचं वक्तव्य ओघात बोललं असं ते म्हणाले. मी इतिहासाचा कधीही विपर्यास करत नाही असंही आव्हाडांनी म्हटले. मला वाद अजून वाढवायचा नाही असंही या पत्रकार परिषदेदरम्यान आव्हाड म्हणाले. श्रीराम बहुजनांचे मांसाहार करायचे हे आव्हाडांनी विधान काल शिबिरादरम्यान केलं होतं. रामाबद्दलच्या वक्तव्यावरून आव्हाडांनी खेद व्यक्त केलेला आहे. कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर खेद व्यक्त करतो असंही आव्हाड यावेळेला म्हणाले. तर राम हा शाकाहारी नव्हे मांसाहारी होता असं वक्तव्य आव्हाडांनी केलं होतं. वनवासात राम शिकार करून खायचा असंही आव्हाडांनी म्हटलेलं. रामाबद्दलच्या वक्तव्यावरून आता आव्हाडांनी अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. खेद व्यक्त केलाय. काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी कुणाच्या भावना दुखावल्या असेल तर खेद व्यक्त करतो असं म्हटलंय. राम हा शाकाहारी नव्हे तर मांसाहारी होता असं वक्तव्य सुद्धा त्यांनी केलं होतं. कधीही मी इतिहासाचा विपर्यास्त करत नाही. इतिहासाचं विकृतीकरण करणं हे माझं काम नाही. पण काल जे मी बोललो ते उघात बोलून गेलो. वाल्मिकींनी लिहिलेल्या रामायणातला एक श्लोक किंवा काय ज्याला म्हणाल ते हा म्हणून दाखवलाय आणि त्याचा अर्थही समजून सांगितलाय. आपल्याला तेही बघायचं असेल तर तेही माझ्याकडे उपलब्ध आहे. मी कुठलाही भाष्य अभ्यासाशिवाय केलेलं नाही आणि त्याच्यावरती मी एवढंच बोलीन की जर माझ्या कालच्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखवल्या गेल्या असतील तर मी त्याबद्दल खेद व्यक्त करतो.